वृंदाचा एवढा गोंधळ कशासाठी, चला तर मग बघूया. हाय फ्रेंड्स, वेलकम टू मम्मा अँड वृंदाज ब्लॉग. आज संकष्टी आणि गुरुवार दोन्ही होता, त्यामुळे आज नाश्त्यात खिचडी बनवली. वृंदा तिच्या हाताने मस्त खात होती. आम्हीही नाश्ता करून घेतला. आम्ही आज गावाला जाणार होतो. वृंदाचं सकाळपासून तेच चालू होतं. हो, कशी जाणार? नंतर मग घरातलं थोडंफार काम वगैरे आवरून मी बॅग भरायला बसले. गावाला जाताना माझी कमी आणि वृंदाचे कपडे खूप घ्यावे लागतात, कारण ती गावी एका ठिकाणी बसत नाही, सारखं इकडं तिकडं फिरत असते, त्यामुळे तिचे भरपूर कपडे घाण होतात. माझी बॅग भरायची चालू होती आणि तिचे मध्ये येऊन मला लाडीगुडी लावायचं चालू होतं. माझी बॅग भरायची चालू होती आणि वृंदा माझी ओढणी घेऊन कशी नखरी करते ते बघा. नंतर मी चेहऱ्यावरती थोडा फेस पॅक वगैरे लावला होता आणि मला बघून वृंदा इतकी घाबरली होती. ती एका कोपऱ्यात जाऊन अशी रडत बसली होती. तिला बघून मला हसूही येत होतं आणि वाईटही वाटत होतं. वृंदाचे डॅडा आले की त्यांना जेवायला दिलं आणि वृंदाचं चालू होतं की मी डॅडाला चारते. अशाच आमच्या डेली मिनी ब्लॉगसाठी अकाउंट फॉलो करा. थँक्यू.